नमस्कार. जनार्दन मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. महत्त्वाची घडामोडी अशी आहे की नगर नाका ते शरणापूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा. तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया. तसे म्हटले जाते की मेल्यानंतर विश्वविद्यार्थ्यासमोर पाप पुण्याच्या लेखाजोखा सादर केला जातो. पुण्य जास्त असले तर स्वर्ग आणि पाप जास्त असले तर नरकात पाठवले जातात. पण जीवनपणी नगर नाका ते शरणापूरपर्यंत प्रवास करणाऱ्या सर्व वाहनधारकांना नरक यातना सहन करावा लागत आहे. ही मेहरबानी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. तत्कालीन महानगरपालिका आयुक्त जे श्रीकांत यांनी 6 महिन्यापूर्वी नगर नाका ते शरणापूरपर्यंत अतिक्रमणाची कारवाई करून सर्व बाधित मालमत्ता निष्कासित केली होती. अतिक्रमणाची कारवाई संपूर्ण पार पडल्यानंतर मनपा आयुक्त जे श्रीकांत यांनी हमी दिली होती की नगर नाका ते शरणापूर पर्यंतचा रस्ता लवकरच चौपदरीकरण करण्यात येईल आणि कामाची सुरुवात लवकरच करण्यात येईल. या हमीला 6 महिन्याची कालावधी झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाची सुरुवात मे 2026 रोजी सुरू केली. रस्ता चौपदरीकरण करण्याची सुरुवात तर झाली, मात्र काम मंद गतीने सुरू आहे. अगदी कसाव गतीने काम सुरू आहे. जमिनी खालून वायरिंग करण्यासाठी जागोजागी खड्डे करण्यात आले. नगर नाका ते शरणापूर पर्यंत प्रत्येक 100 मीटरवर रस्त्याच्या मधोमध खड्डे करण्यात आले आहे. जमिनी खालून वायरिंग झाल्यावर सुद्धा खड्डे व्यवस्थित भरण्यात आले नाही. खड्डे भरण्यासाठी खडी टाकण्यात आली. या खडीमुळे वाहन स्लिप होणे, पंक्चर होणे अशी अनेक घटना घडत आहे. विशेष म्हणजे दुचाकी चालकांना नगर नाका ते शरणापूरपर्यंत प्रवास करताना खूप त्रास घेत आहे. पाईपलाईनसाठी खड्डे खोदण्यात आल्याने त्या खड्ड्यात दुचाकी सवार पडला होता. नागरिकांनी अथक प्रयत्न करून दुचाकी चालक आणि त्यासोबत असलेल्या माणसाला बाहेर काढून घाटीत दाखल केले. या नगर नाका ते शरणापूरपर्यंत प्रवास करताना विशेष म्हणजे आजारी माणसांना, मणक्याचे आजार असलेल्या रुग्णांना, लहान मुलांना, गर्भवती महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. हा वाहनधारकांना होणारा त्रास म्हणजे एक प्रकारची नरक यातनाच आहे, अशी प्रतिक्रिया त्रस्त वाहनधारकांनी दिली. नगर नाका ते शरणापूरपर्यंत प्रत्येक 100 मीटरवर वायरिंगसाठी खड्डे केल्याने आणि ते व्यवस्थित न भरल्याने नगर नाका ते शनी मंदिरपर्यंत वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी झाल्यावर एकमेकांना वाहनाचा धक्का लागल्यावर वाहनधारक एकमेकांशी भांडण, शाब्दिक चकमक तथा वेळ प्रसंगी मारामारीपर्यंत मजाल करतात आणि हे सर्व प्रकार वाहतूक पोलिसांसमोर होते. पण वाहतूक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. या खराब रस्त्यांमुळे वाहनधारकांचा धक्का लागल्यावर वाहनधारक एकमेकांना मारामारी, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणे असे अनेक प्रकार दररोज घडत आहे. या खराब रस्त्यांमुळे वाहनधारकांचा जीवही जाऊ शकतो. या खराब रस्त्यांवर मोठी दुर्घटना, मोठा अपघात झाल्यावर, मोठी जीवितहानी झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग शुद्धीवर येणार का, असा सवाल परिसरातील सुज्ञ नागरिक करत आहे. नगर नाका ते शरणापूर पर्यंतच्या रस्त्यासाठी निधी ही मंजूर झाला, मग सार्वजनिक बांधकाम विभाग कसाव गतीने, मंद गतीने, धीमा गतीने का काम करत आहे? सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्ता कामाची गती वाढवावी आणि नगर नाका शहरवासियांना लवकरच लवकर नगर नाका ते शरणापूरपर्यंतचे चौपदरीकरण महामार्ग तयार करून द्यावा, अशी मागणी पळेगाव, मिटमिटा, शरणापूरचे रहिवाशांनी केली आहे. आजच्या या धावपळीच्या काळात किरकोळ कारणाने मारामारी, शाब्दिक चकमक तर वेळप्रसंगी हत्यापर्यंत लोकांची मजाल पोचली आहे. याचे उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे. रस्त्यावर दुकान लावण्याच्या किरकोळ कारणामुळे बायजीपुरात शाहरुख या तरुणाची गंजशहिदा मस्जिद समोर हत्या करण्यात आली. दुसरी घटना सिल्क मिल कॉलनीत घडली. मालमत्तेच्या कारणामुळे एका पुत्राने भर रस्त्यात आपलेच 80 वर्षीय वडिलांना चाकूने सपासप वार करून हत्या केली. तिसरी घटना कन्नड येथे घडली. 2 सख्खे भाऊचा वाद कन्नड पोलीस ठाण्यात गेला. ठाण्यासमोरच शेख नवीद या तरुणाची हत्या करण्यात आली. आपल्या शहरात गुन्हेगारीचा आलेख इतका वाढला की पोलीस ठाण्यासमोर हत्या करण्याची मजाल गुन्हेगारांची गेली आहे.
खरं पाहिलं तर पोलिसांच्या धाक वचक नसल्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली. पोलीस विभागाने जर इमानदारी प्रामाणिकपणाने आपली जबाबदारी पार पाडली तर शहरात कायदा सुव्यवस्था कधीच अबाधित होणार नाही. तर आपला मुद्दा होता नगरनाका ते शरणापूरपर्यंतचा रस्ता. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरच लवकर तयार करून वाहनधारकांना सोसाव्या लागणाऱ्या नरकयातनेतून सुटका व्हावी हीच सर्व वाहनधारकांची सार्वजनिक बांधकाम विभागाला कड़कड़ीची विनंती आहे. कर रहा हूँ अभी मैं देख रहा हूँ, मैं ट्रैफिक निकाल रहा हूँ, कहीं जनता को निकाल रहा हूँ और यहाँ ये रोड पर गड्ढे इतने बड़े बड़े हो चुके हैं, कई लोग यहाँ पे गिर रहे हैं। अभी देख सकते हो आप, यहाँ ये बड़े बड़े गड्ढे हैं और यहाँ पे देखो सर, यहाँ पे इतनी बड़ी आबादी है, बहुत सारी आबादी है। तो मैं जनता से और सरकार से रिक्वेस्ट करता हूँ कि रोड को बनाने की कोशिश करें ज़्यादा से ज़्यादा, और जितनी जल्दी हो सकती है उतनी जल्दी बनाने की कोशिश करें, क्योंकि रोड में गड्ढे बहुत बड़े हैं और यहाँ पे आबादी बहुत है। खुलदाबाद रोड इतनी आबादी है यहाँ पर कि कुछ बता नहीं सकता हूँ मैं। कि भाई सरकार से मैं यही विनती कर रहा हूँ, बार बार मैं इससे पहले भी डाला था, तो अभी यही बोल रहा हूँ तो प्लीज़ सरकार से विनती करता हूँ, सर आप ये रोड की तरफ देखिए और जनता की तरफ भी देखिए और मेरे तरफ भी देखिए। मैं अपने तरफ डाल रहा हूँ, आप मेरे तरफ देखिए, क्योंकि मैं कई सालों से आपकी सेवा कर रहा हूँ रोड की। सर रहीम भाई स्टार बोल रहा हूँ, कई सालों से रोड की सेवा कर रहा हूँ सर। प्लीज़ मैं थोड़ी सी लिए विनती करता हूँ सर, ये रोड को बनाने की कोशिश करें जितने जल्दी हो सकता है, क्योंकि अब स्कूल अभी चालू हो चुके हैं, बच्चों के स्कूल अभी चालू हो गए हैं और रोड बड़े बड़े गड्ढे हैं रोड के ऊपर। तो जब गाड़ियाँ चलती है तो ऊपर नीचे गाड़ियाँ होती है, गड्ढों में गाड़ियाँ घुसती है, बच्चे बैठते हैं गाड़ियों में, तो उनको अच्छा लगता नहीं है यार, ये बहुत बड़े बड़े गड्ढे हैं। तो सरकार से इतनी विनती करता सर कि ये बनाने की कोशिश करें। धन्यवाद।